राम राम मैत्रिणींनो, कशा आहात? तर मी मेघा तुम्हा सर्वांचे एका खूप सुंदर व्लॉगमध्ये मनापासून स्वागत करते. तर हा व्हिडिओ ॲक्च्युली खूप आधीचा आहे, पण मी हा तुमच्यासोबत शेअर केला नव्हता, तर म्हटलं आता शेअर करावं. ॲक्च्युली इथे खूप चिमण्या येतात, तर म्हटलं यांच्यासाठी थोडा दाणापाणी ठेवूया आणि बघूया चिमण्या येत आहेत का, दाणापाणी खात आहेत का. तर तुम्हीच बघा किती मस्त वाटत होतं ना. आणि खरं हा आधीचा व्हिडिओ आहे, कारण आता तर पावसाला सुरुवात झाली आहे. पण म्हटलं मला फार आवडला होता हा व्हिडिओ, म्हणून म्हटलं तुमच्यासोबत शेअर करावा. तर बघा आता तुम्ही चिमण्यांची मजा. सुरुवातीला ना हे बघा, आता खालून ना एक चिमणी आली आणि तिने आधी ना सर्वे केला वाटतं की कोण आहे का, कारण कोणी दिसलं की त्या उडून जातात. तर अगदी वाकून वाकून सगळीकडे बघत होती. तिचं एक पहिली नजर तर पडली तांदळावर, पण नंतर ती थोडा वेट करत होती वाटतं, कोणी आपल्याला डिस्टर्ब करायला येत आहे का पाहत होती. आणि तिची मैत्रीण पण आली नंतर तिच्याबरोबर, हे बघा. आणि मस्त या दोघींनी मिळून छान यांची मस्ती पण चाललेली आणि एकमेकींना कदाचित त्या सांगत असतील, हे बघ इकडे आहे दाणा, खा म्हणून. आणि त्यांच्या पायाने काय झालं, आजूबाजूला पण तांदूळ उडाले, मग त्या पण त्या वेचत होत्या. मस्त वाटत होतं असं. चिमण्यांना बऱ्याचदा मी दाणापाणी ठेवतच असते, पण मी कधी व्हिडिओ नाही केला. पण यावेळेस म्हटलं आवर्जून व्हिडिओ करूया आणि तुमच्यासोबत शेअर करूया. तर किती छान वाटतंय बघा, अगदी एक एक दाणा त्या टिपून खात होत्या. आणि त्याच्यानंतर पण बऱ्याच चिमण्या आल्या होत्या, पण ते सगळं मी शूट नाही करत बसले आणि या दाणापाणी खाऊन उडून गेल्या. आणि आज आहे गुरुवार आणि दर गुरुवारी मी सकाळी सकाळी मार्केटला जाते, कारण ताजी फुलं आणायला. आणि ह्या व्हिडिओमध्ये ना मी तुम्हाला दाखवणार आहे की तुम्ही आठवडा 10 दिवस फुलं कशी सांभाळून ठेवू शकता. कारण मी आठवड्यातनं एकदाच फुलं आणते आणि ती जवळजवळ 15 दिवस जशी आहे तशीच राहतात. कारण थोड्याशा टेक्निक वापरल्या ना की फुलं खूप छान राहतात. कारण रोज रोज मला बाजारात जायला वेळ नसतो, त्यामुळे मी गुरुवारी बाजारात जाते आणि आठवडा 15 दिवसाची मी फुलं घेऊन येते. तर अशी छान लाल गुलाबं मिळाली होती मला. आणि ही गुलाबं खूप ताजी होती, कारण ते जे आहेत ना दादा, ते सुद्धा गुरुवारीच मार्केटला जातात आणि फुलं घेऊन येतात. त्याच्यामुळे खूप मला ताजी गुलाबं मिळाली. आणि गुलाबांबरोबरच मी आपली रोजची जी मिक्स फुलं असतात ती आणलेली. त्यानंतर मी गुरुवार शुक्रवार मोगऱ्याचे गजरे लागतात देवांना, स्वामींना, परत माझ्या मंगल कलशाला, अन्नपूर्णा मातेला, लक्ष्मी मातेला, श्रीयंत्राला असे मी मोगऱ्याचे गजरे वाहते शुक्रवारी. तर मी ते मोगऱ्याचे गजरेसुद्धा आणले होते. आमच्याकडे ना वेस्टला त्या ज्या साऊथ इंडियन अम्मा असतात ना, त्या गजरे घेऊन बसलेल्या असतात. तर त्यांच्याकडनं मी जवळजवळ 10 फूट गजरा आणला होता. तर हे बघा, तुम्ही बघू शकाल एकदम पूर्ण फुललेलं नाही आहे, थोडीशी कळी आहे. हे गजरेसुद्धा ना कमीत कमी 8 दिवस तर अगदी ताजेच्या ताजेच राहतात, जर तुम्ही अशा पद्धतीने ते स्टोअर कराल तर. काय करायचं, मार्केटवरनं फुलं आणली ना ही सगळ्यात पहिलं एक कॉटनची आपली ओढणी असते ना पातळ, ती अंतरायची आणि त्याच्यावरती ही सगळी फुलं एक 5 मिनिटासाठी फक्त ठेवून द्यायची. जास्त नाही ठेवायची, जास्त बाहेरच्या हवेने ती कोमेजून जातील. त्यामुळे 5 ते 10 मिनिटं ठेवायची. त्याला जे ओलावा लागलेला असतो तो ओलावा पूर्ण सुकून द्यायचा. जास्त ओली फुलं असतील ना की मग ती सडून जातात. त्यामुळे अशा पद्धतीने आपण एक पातळ कपडा अंतरलेला आहे, म्हणजे माझी ओढणीच आहे ही कॉटनची, आणि त्याच्यावर मी ही अशी फुलं अंतरलेली आहेत. आणि ही निशिगंधाची पण मला फुलं मिळालेली, चाफ्याची फुलं मिळालेली, जास्वंदाची फुलं मिळालेली. खूप गुरुवारी ना खूप छान फुलं मिळतात, त्यामुळे मी गुरुवारीच जाते मार्केटला आणि ही अशी फुलं घेऊन येते. तर ही सगळी फुलं अशी व्यवस्थित पसरवून ठेवायची आणि 5 ते 10 मिनिटं सुकवायची. एक 10 मिनिटं फक्त मी फुलं सुकवली. हां, खालचं जे फुलांचं पाणी असतं ते ओढणीने शोषलं जाईल आणि वरती जे पाणी आहे ते हवेने उडून जाईल. कारण वरती मी टॅप नाही केलं, ज्याचं ती फुलं दबली की मग खराब होतील. आणि मी आता ही सगळी आपल्या डब्यामध्ये स्टोअर करते. सगळ्यात पहिलं तर दुर्वा, बेल आणि तुळस जी आणली होती ती मी या लाल डब्यामध्ये स्टोअर करते. खाली टिश्यू पेपर टाकायचा, किंवा तुमच्याकडे जर किचन टॉवेल असेल तर तो पण टाकू शकता. माझ्याकडे किचन टॉवेल वगैरे काही नव्हतं, त्याच्यामुळे मी हे टिश्यू पेपरमध्येच खाली अंतरला आहे टिश्यू पेपर. त्याच्यावरती आपलं बेल, दुर्वा, तुळस असं सगळं ठेवलेलं आहे आणि वरतून परत एक टिश्यू पेपरने कवर केलं आहे आणि आपण हे झाकण लावून फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं आहे.
तुम्ही अशा प्रकारे नक्की फुलं स्टोअर करून ठेवा. आठवडा ते 15 दिवस नक्कीच राहतात, कारण हा माझा अनुभव आहे. आता मोगऱ्यांची फुलं, मोगऱ्यांचे गजरे कसे ठेवायचे ना, हे असे जे कंटेनर आहेत त्याला खाली ड्रेनेज प्लेट असते, तर ते असतील तर उत्तम आहे. ते जर नसतील तर तुमच्याकडे साधे डबे असेल तरी चालेल, पण खाली टिश्यू पेपर किंवा किचन टॉवेल टाका. आणि हे जे गजरे आहेत हे मी या पानामध्येच ठेवणार आहे. खाली ती ड्रेनेज प्लेट आहे डब्यामध्ये, वरतून मी ही पानं ठेवली आहेत. आणि आता जसे फुटाचे गजरे असतात तसं करून मी असं थोडंसं पसरवून ठेवलं आहे. गोळा करून ठेवायचं नाही, तर खालच्या ज्या कळ्या असतात त्या सुकून जातात. आणि त्याच्यावरती परत एक जे गजरा गुंडाळून आलेलं जे पान होतं ते पान मी त्याच्यावरती व्यवस्थित लावलेलं आहे. आणि झाकण लावून मी हे सुद्धा फ्रीजमध्ये ठेवलं आहे. हे बघा, अशा पद्धतीने करायचं आहे. जर तुम्हाला हे असे पानं ठेवायची नसतील तर वरतून टिश्यू पेपर नाही तर किचन टॉवेल तुम्ही लावू शकता. आता वेळ आली आहे गुलाब स्टोअर करायची. गुलाबं मी खाली टिश्यू पेपर वगैरे नाही ठेवत, कारण ही माझी टेक्निक आहे. कारण माझी 15 दिवस गुलाबं अगदी ताजीच्या ताजी राहिली होती, तर म्हणून मी तुम्हाला हे दाखवते. हे अशाच पद्धतीने तुम्ही स्टोअर करा. प्लास्टिकची पिशवी घ्यायची आणि त्याच्यामध्ये हे सगळी गुलाबं आपण व्यवस्थित ठेवायची. आता मी 1/2 किलो गुलाबं आणलेली, तर मी 2 कंटेनरमध्ये ठेवलेलं. तुमच्याकडे मोठं कंटेनर असेल तर तुम्ही मोठ्या ह्याच्यात ठेवू शकता. हे अशा पद्धतीने सगळी फुलं व्यवस्थित पसरवून ठेवायची. आणि त्यानंतर काय करायचं ना, हे बघा, पिशवीला गाठ नाही मारायची. हे फक्त असं गुंडाळून पिशवी उलटी करून ठेवायची, कारण जर तुम्ही वरती ठेवाल तर त्याला पाणी लागायची शक्यता असते. तर उलटी करून जर तुम्ही ठेवलात ना तर ते व्यवस्थित स्टोअर होईल. म्हणजे पाणी जरी झालं ना तरी ते ड्रेनेज प्लेटमध्ये निघून जाईल. जी निशिगंधाची फुलं होती ती सुद्धा मी गुलाबासोबतच पिशवीमध्ये स्टोअर केलेली आहेत. आणि आता आपली ही जी रेग्युलर जी मिक्स फुलं मी आणते ती सुद्धा मी सेम पद्धतीने स्टोअर केलेली आहे. कारण अशा पद्धतीने तुम्ही एकदा नक्की स्टोअर करून बघा, तुमची फुलं 15 दिवस नक्की टिकतील. कारण हा माझा विश्वास आहे आणि हे मी केलेलं आहे, म्हणून मी तुम्हाला सांगते. तर अशा पद्धतीने मी सगळी फुलं स्टोअर केली आहे आणि आता मी देवपूजेला लागते. तर कसा वाटला व्लॉग तुम्हाला, मला कमेंट करून नक्की सांगा. आता भेटूया अशाच एका नवीन सुंदर व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आनंदी राहा, उत्साही राहा, निरोगी राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे खूप 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 खुश राहा. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.